नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. आपल्या SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण तुम्हालाच माहितीच आहे की SR फिल्म्समध्ये 1960-70 सालापासून कसे बदल घडत गेले कोल्हापूर एरियामध्ये. आणि त्यानंतर दुसरं आहे की थोडंसं इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी. तर याच्यामध्ये आपण आता पुढची इंटरव्ह्यू घेऊन येत आहे. आणि याच्यामध्ये आता जे माझ्या शेजारी बसलेले आहेत डॉक्टर D.D. कुंभार सर, तर यांचा इंटरव्ह्यू का घेतोय तर याचं तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, म्हणजे कळेल तुम्हाला. कसं आहे, आता एखादा माणूस PhD झालेला आहे असं ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला एकच कळतं, डोळ्यासमोर काय येतंय की बाबा हा माणसाने ज्या विषयामध्ये PhD केलेली आहे त्या विषयामध्ये त्यानं पूर्ण आतापर्यंत जे काय ते पूर्ण शिक्षण घेतलं, शिकला, वाचन वगैरे केलं. त्यानंतर आपला काहीतरी शोध लावला किंवा काहीतरी थेसिस लिहिलं की असं होऊ शकतं पुढं, आणि तो थेसिस जर मान्य झाला तर मग ते PhD मिळते. मग त्यासाठी तुम्हाला एखादा तुमचा गाईड लागतो, त्या विषयातला एखादा ट्रेंड माणूस, आणि त्यानंतर त्याला आपण PhD वगैरे देण्याचं वगैरे काम करतो. पण सरांना देखील PhD मिळालेली आहे, पण ती मिळालेली ती वेगळ्या अंगानं, म्हणजे एका विषयामध्ये कंटिन्युअस काम केलेलं आहे. जवळजवळ 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर त्याने त्याच्यामध्ये समाजकार्य म्हणजे ते ज्ञान वाटण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांचे स्वतःचे पेपर आहेत, थेसिस आहेतच, किंवा ते एक्सपिरियन्सच्या बेसवर आहेत. हा एक्सपिरियन्स करून बघितला, तो एक्सपिरियन्स करून बघितला, असं वेगळ्या प्रकारे त्यांना PhD मिळालेली आहे. आणि ही जी PhD मिळाली ही वेगळ्या प्रकारे मला देखील सरांना भेटल्यानंतरच कळालं की हे अशी PhD माणसं करू शकतात. तर याच्याबद्दल आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत. त्यांचा जीवन प्रवासच बघणार आहोत. म्हणजे कसं, किंवा त्यातून कळण्यात बाबा कसे बदल होत गेले, 30 साली काय झालं, त्यांचं कसं झालं, मग त्यावेळी काय होतं. आणि त्यांच्याशी थोडं सुरुवातीला बोलल्यानंतर हे कळालं की त्यांची परिस्थिती किती नाजूक होती, गरीब होती. आणि त्या गरिबीतनं माणूस वर येतोय आणि आज PhD डॉक्टर म्हणून सगळे, आणि त्यांना आजकाल ऑल ओव्हर वर्ल्ड बोलवतात बाबा लेक्चर देण्यासाठी की बाबा, आणि त्यांचं फील्ड आहे ते अल्युमिनियम कास्टिंग, राईट. तर याच्यामध्ये आहे. तर त्यांच्याशी आपण आता चर्चा करायला सुरू करू. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. बर, आता तुम्हाला मी सांगितलेलं, आता तुम्ही पण आता पाहिलं, तर आता तुम्हीच सांगा, सुरुवात करा, कसं कसं काय काय. ओके. तर नमस्कार. SR फिल्मचे नलवडे साहेब, माझा जरा जीवनक्रम कसा कसा झाला त्या संदर्भात मी तुम्हाला म्हणजे एक सक्सेस स्टोरी या पद्धतीने आपण चालू. माझं मूळ गाव सौंदलगाव, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक. माझं 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. एकदम नाजूक म्हणजे हालाकीची परिस्थिती, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेला. आम्ही 4-5 भावंड. त्या गावामध्ये शिक्षणाचा इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व किंवा शिक्षणाला दुय्यम दर्जा दिला जायचा नाही. ही किती साली? ही सालाची गोष्ट आहे, 73-74. आणि त्यावेळी कसं होतं की बाबा शेती मुख्य व्यवसाय होता. मुख्य व्यवसाय आणि शिक्षणाचा एवढा प्रसार नव्हता. बरोबर. 74 साली माझं म्हणजे जस्ट मॉन्टेशरी त्यावेळी प्रकार नव्हताच. त्यावेळी 1लीला डायरेक्ट ऍडमिशन घेतल्यानंतर मग शिक्षण चालू व्हायचं. बरोबर आहे. त्यावेळी असं शिक्षण असायचं की शाळेला जर मुलांनी 100 मुलांनी प्रवेश घेतला तर ती 5वीपर्यंत 10वी 7वीपर्यंत जाई, तोपर्यंत त्यातले जवळजवळ 40-50 गेलेले असायचे. कारण काय? कारण त्याचं असं त्यावेळेचे शिक्षक म्हणजे हातात ती छडी म्हणजे ते ओळू आणि प्रचंड मार, एवढा मारायचे ते शिक्षक. कोणतं ना कोणतं कारण सापडले की मार. शाळेची परिस्थिती पण तशी, शाळेमध्ये काही बेंच नाहीत किंवा हे नाही की ते नाही. शाळा ते शेणानं सारवलेली शाळा. त्या आठवड्यातनं एक टर्न असायचा की बाबा एका विद्यार्थ्यांनी 2 ठिकाणच्या बॅचेसनं पाणी आणणं, शेण आणणं, शाळा सारवणं शनिवारच्या दिवशी, सोमवारी शाळा भरायची. असं बरेचसे. पण त्यावेळेचे शिक्षक म्हणजे आमच्या काळात जे शिक्षक होते 75-76 साली, 78च्या दरम्यान 5वी-6वीचा काळ, तर त्या दरम्यान शिक्षक ते धोतरवाले, विजारवाले, आणि त्यांच्या हातात ते ओळवाने इतकं प्रचंड मारायचे की जेवता यायचं नाही. यातनंच मुलं शाळा सोडायची. शाळा सोडायची. अशातनं, अशा परिस्थितीतनं. आणि समाजातली जी मोठी थोडी श्रीमंत लोक आहेत किंवा गावातली शिकवून काय करतो पोरग्याला, तुझ्यावर शेती मजुरी मोलमजुरी करतोय, तू गवंडी काम करणं, हे ते ह्या कामाला घेऊन जायचा, असं गावातल्या लोकांचं हे. आणि दुसरी गोष्ट असं पण होतं ना, गरिबी म्हणल्याप्रमाणे बाबा आधी पोटाला खायला मिळतात, मग शिक्षणाचं बघू. हो. आणि त्यावेळी कसं बाबा, नाही घरामध्ये पैसे जास्त नाही तर तू पण आमच्यासोबत कामाला ये. बरोबर. आणि घरामध्ये भावंड जास्त, माणसं जास्त, त्यामुळे बाबा खाणार काय. बरोबर. इथनं सुरुवात. बरोबर. मग तसं त्यामुळे. आणि मारायचं मला अजून विचारायचं, सर मारायचे ठीक आहे, गुरुजी मारायचे, पण ते म्हणजे आलं नाही की मारायचे काही कारण कसं की गरीब
म्हणजे त्याला लाचार किंवा हे असे ते विद्यार्थ्यांकडनं बघण्याचा दृष्टिकोनही त्यावेळी शिक्षकांचा. तसं होतं. श्रीमंतांची मुलं आहेत ती त्यांना जरा वेगळं ट्रीटमेंट द्यायची, हा. त्यांची नीटनेटकी कपडे असायची. ओके. आम्ही गोरं एक शर्ट 5 रुपयाचं काही 6 रुपयाची चड्डी, हा. त्यावेळी अंडरपॅन्ट पण नाही काही माहित. येता 10वी पर्यंत पायात स्लिपरही नव्हतं. हा. वडिलांची पण शिकवायची इच्छा नव्हती. हा. माझे वडील पण 7वी शाळा शिकलेले. आमच्या खानदानमध्ये एंटल माझ्या आईच्याकडे आणि माझ्या वडिलांच्याकडे हा. कोणीही 10वीच्या पुढे शिकलं नाही. त्यावेळी हे कसं होतं, म्हणजे पॅटर्न कसं होतं? पॅटर्न म्हणजे काय की शाळा शिकून काही पुढे होत नाही. तसं नाही. मी काय म्हटलं, शिक्षणाचा पॅटर्न म्हणजे बाबा ठीक आहे, 5वी 4थी पर्यंत किंवा 7वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत कसं होतं म्हणजे काय? हे त्यावेळी शिक्षणाचा पॅटर्न असा होता की ते आमचा, मी ज्या भागामध्ये शिकलो त्या भागामध्ये तो सीमा भाग, हा. तर कर्नाटक नाही तर महाराष्ट्र नाही. हा. त्यामुळे 4ही लँग्वेज, मराठी, कन्नडा, हिंदी आणि इंग्लिश. हा. या शाळेला 10वीला कंपल्सरी 4ही लँग्वेज. 10वीला. 10वीला. हा. त्याच्या आधीचा काळ की बाकी सायन्स हे ते, आणि फक्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, हा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी ही एखादी स्पर्धा, त्या जिल्हास्तरीय स्पर्धा. मी 7वीला असताना एका जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये म्हणजे हस्ताक्षर आणि निबंध लेखन, हा. त्यामध्ये माझं सिलेक्शन जिल्हा लेवलला झालं होतं. अरे बापरे. हा. त्यामध्ये ते एवढं बेकारीचं लहानपणी गेलं होतं. आठवड्यातनं एका सणावाराला राईस खायला मिळायचं. हा. आणि ते नको ते बालपण हा माझं हे होतं. तो अरे बापरे. जिल्हा स्तरावरती ते सिलेक्ट, बेळगाव जिल्ह्याच्या लेवलला शाळेच्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट झालं. म्हणजे तुम्ही नको ते बालपणी लिहिलं होतं त्यावेळी? लिहिलं होतं पूर्ण, आणि ते हस्ताक्षर आणि तो नको ते बालपण हा निबंध, हे निबंध स्पर्धेमध्ये त्यावेळी मला ते प्राईज मिळालं होतं तिथे बेळगावला. ते माझे एक शिक्षक घेऊन गेले होते. हा. ते तिथनं थोडं पण शाळेची ओढ बघण्याचा, जीवनाकडचा दृष्टिकोन जो माझा सुरुवातीपासून होता तो खूप पॉझिटिव्ह. काही हो, हा. आपण शिकायचं, काही करायला लागलं, कष्ट करायला लागलं तरी शिकायचं. पण हे आलं कुठून? कारण का आता कसं होतं त्यावेळी म्हणलं गरिबी, तसं बघायला तर घरातले काय म्हणणार, बाबा काही कर आधी घरी पैसे कमवून. पर्सनॅलिटी किरकोळ, डोक्यात भीती काय की आपली पर्सनॅलिटी किरकोळ आहे, आपण बारीक आहे, वजनानं लहान आहे, आपल्याला काही वजन उचलायचं काम जमणार नाही, आणि शिक्षण हा एकच मार्ग, हे डोक्यात आलं. आणि त्यानंतर 10वीला असेपर्यंत 10वी 11वीला जात असताना एक इचलकरंजी म्हणून आमच्या गावात, बरोबर, ते मँचेस्टर, तिथं ते पॉवर लूम, मग तिथं ही 7वी 8वी 9वी झालेली मुलं सगळी तिथं ते मागावर पाळी करायला जायची, म्हणजे शिफ्टमध्ये ड्युटी. आणि त्या आठवड्याला त्यांना 300-400 रुपये त्यांच्या ते आले की गावामध्ये ते रेडिओ स्टाईल असे सगळी लोक म्हणायचे हा त्याला कुठेतरी फॉरेन आल्यासाठी. पण ते तसं झालं. 10वीला पण असंच झालं. 10वीच्या पर्यंतचा प्रवास हा असा झाला, खूप गरिबीचं, म्हणजे ते सांगताना जो अंगावरती शार येत, कुठेतरी सणवार वगैरे जर असेल, सगळे श्रीमंताची मुलं वगैरे हे घेऊन यायचे, काहीतरी घेऊन खायला वगैरे, आपण जायचं कसं. आमच्या अगोदरचं एक जनरेशन होतं त्यावेळी गावामध्ये लाईट, मी 4थीला आल्यानंतर घरी आमच्या लाईट, मध्ये त्या दिव्याच्या चिमणीमध्ये अभ्यास करत. आणि त्याच्या आमच्या अगोदरचं जे जनरेशन होतं त्याच्यामध्ये तो ग्रामपंचायतचा शिपाई यायचा, तो रॉकेल घालून केरोसिन घालून जायचा दिव्यामध्ये, आणि ते कुठेतरी चौकामध्ये एखादा दिवा त्याच्या खाली जाऊन अभ्यास करत, त्या खाली जाऊन अभ्यास करायचा. अशा परिस्थिती. त्यानंतर आमच्या वेळी थोडं, मी 4थीला असताना घरी लाईट आली. लाईट म्हणजे ते गावातल्या जवळजवळ बऱ्याच लोकांच्या, म्हणजे 90% लोकांच्याकडे लाईट होती त्यावेळी. वडिलांनी आमच्या काहीतरी ती लाईट आली नाही. म्हणजे ते आपण म्हणतो ना, जसं आठवतंय की मला, म्हणजे मी तुम्हाला खूप ज्युनियर आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे फोन आला, मग सुरुवातीला लँडलाईन घरी असणं म्हणजे लई मोठी गोष्ट असायची. पूर्ण कॉलनीमध्ये तिथं डायरेक्ट फोन येणार. सुरुवातीला पोस्टामध्ये आले बाबा तिकडून बोलवायचे, तार आली म्हणायची. त्यानंतर घरी कोणातरी फोन आला की गल्लीमध्ये म्हणा किंवा त्या एरियामध्ये त्याच्या घरी फोन, मग हा बाबा हा नंबर दे, मग तो बोलवायला येतात, तुमचा फोन आलाय जरा या, किंवा असं झालंय तसं झालंय. तसं लाईटीचं तुम्ही आता सांगालाय. म्हणजे त्या लहानपणी की उतरण म्हणून एक टीव्हीला तालिकडची सिरियल होती, की सगळी जुनी कपडे कोणाची, जुन्या वया, जुन्या पुस्तकं. आम्ही ते पुस्तकांना कव्हर घालण्याकरिता एखाद्या ब्राह्मणांच्या तिथं, मी आता त्यांचं माझ्या गावामध्ये त्यांचं अंगण लोटायचं, त्यांच्या झाडाची फुलं तोडून त्यांना द्यायची, मग ते एक पेपर द्यायचं आपल्या दप्तरांना कव्हर घालायला. न्यूजपेपर, त्यावेळेचे न्यूजपेपर, त्यावेळी ते तरुण भारत वगैरे असे पेपर होते, ते न्यूजपेपर एक आणायचं. आणि पुढच्या वर्गात जात असताना पुढच्या वर्गातला कोण हुशार विद्यार्थी आहे त्याची पुस्तकं वगैरे घ्यायची, आणि जुन्या वयांची सगळे पेपर पडून स्वतः वया बाइंडिंग करायच्या, त्याच वापरायच्या. आणि इस्त्री बिस्त्री हा का प्रकार, फक्त ती तांब्या असतो, तांब्यामध्ये ते विस्तव घ्यायचं
आणि त्याने इस्त्री, त्यावेळी इस्त्री अशी इलेक्ट्रिक नाही. हा तो एक मला पॉइंट बरं झालं तुम्ही आठवला. तांब्यामध्ये विस्तव टाकली की ते गरम होत आणि मग ही कशावर ठेवायची, गादीवर कशा? नाही खाली एखादं कापड घातरायची किंवा पोत्याला याला म्हणतो आपण जे बॅग असते पोतं, त्या पोत्यावरती अंतरायचं आणि त्यावरती फिरवायचं. असा काळ होता तो. आणि एंटरटेनमेंटचं काही नाही, ना मोबाईल ना काय. तरी कार आली म्हणून सांगायचं. फोटोग्राफरला असं फोटो काढायला बोलवलं तर तो असं घरातलं घोंगडं मागायचं. घोंगडं, त्या घोंगडा असा घेऊन मग तो फोटो, अंधार असा अंधार पाहिजे म्हणून ते फोटो यायचे काय. असं 10वीचं करत असताना 10वी पर्यंत झालं. नाही मग दुसरे विचार होतं, ते खेळ काय होते त्यावेळी तुमच्यावेळी? त्यावेळी खेळ म्हणजे आमचे सूरपाटाचा खेळ, शेतात खेळायला जाणे, म्हणजे जसं हे जे फुटबॉल असतं ना अशा पद्धतीनं. त्यानंतर विटी जाणू, हेच आमची खेळ. आणि ह्याची परिस्थिती गरिबीची, आठवड्यातनं वडील द्यायची 10 पैसे पॉकेट मनी. 10 पैशामध्ये काय कुठंतरी जेमतेम चालायचं. म्हणून आमचा 5-7 मुलांचा ग्रुप होता गल्लीतला, शाळेतला ना, गल्लीतला. त्यांना घेऊन आम्ही जायचो ओढ्याकाठी. आणि तिथे करंजीची झाडं असतात, करंजीचं बी असतं. मग ते त्यामुळं झाडावर चढण्याची एक्सपर्टी त्यामुळे झाली. झाडावर उंचपर्यंत चढायचं, उगोपान जायचं आणि ते करंजाची तोडायची. ती करंजीची अशी फळ असायचं, ते आणून वाळवायचे तरी घरावर. एक आठवडा वाळवून ते फोडायचे, त्यातल्या त्या बिया काढायच्या. आणि गावचा बाजार असायचा मंगळवार, त्या बाजारात नेऊन विकायचे. त्याचे ₹1-1.5 यायचा. त्याचा फायदा काय, म्हणजे बिया कशासाठी घ्यायची म्हणतो? ते ब्यामध्ये ऑइल असतं, करंजीचं ऑइल. करंजीचं ऑइल कुठेतरी म्हणजे औषधामध्ये वर जायचं. आणि त्याचे ते 25 पैसे मापटं, अशा पद्धतीत मापटं चिपटं त्यावेळी होतं. हे ₹1-1.5 मिळायचं. म्हणजे चौघ आपण त्यात वाटून घ्यायचं. तेवढ्यात ते पुढचे 10-15 दिवस चालायचे. म्हणजे माणसाला परिस्थिती शिकवती म्हणतात तसं झालं. आणि त्यातनं जर पैसे जास्त आले मग गावापासून 1-2-3 किलोमीटर अंतरावरती एक स्टॉप आहे. त्यावेळी म्हणजे 18 वर्षाच्या लहान जे हे आहे त्यांना बसचं तिकीट 20 पैसे तिथून, गावातनं म्हटलं की 40 पैसे, आणि 99 पैसे पिक्चरचं तिकीट. ते निप्पाणीला एक तरी घरात कुणाला न सांगता एकट्यानं त्या रस्त्याने जायचं, एकट्यानं त्या रस्त्याने त्या स्टॉपवर भेटायचं. तिथनं जाऊन ते 99 पैशाचं पिक्चर बघून यायचं. घरातल्याला माहित नाही. ते पिक्चर म्हणजे त्यावेळी हॉटेलमध्ये जाणं किंवा पिक्चरला जाणं म्हणजे गुन्हा, जुगार नाही. हॉटेल म्हणण्यापेक्षा गावामध्ये आपलं तुमचं तुम्ही गाव सांगताय तिथे देखील हॉटेल नसेल माझ्यामध्ये त्यावेळी एका दुसरं होतं. 10-15 हजार लोक वस्तीचं छोटा गाव, तेवढाच गाव होतं. आणि गरिबी म्हणजे दरिद्री, खूप 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 दरिद्री, म्हणजे लोकांना रोजगारच नाही. त्यावेळी हे MIDC हे ते वगैरे काय प्रकार, ते इंडस्ट्री नाही. आता 1991ला ज्यावेळी ग्लोबलायझेशन झालं त्यानंतर या इंडस्ट्री झाल्या, इंडस्ट्रीज नव्हत्या. मला 73-74ला तुम्ही शाळेत सुरुवात झाली. तुमची 10वी किती साली झाली? 10वी झाली 82ला 10वी झाली. म्हणजे हे जवळजवळ तुमचं 10 वर्ष, 8-9 वर्ष. 74च्या आसपास ऍडमिशन. 82ला माझी 10वी झाली, 83-11वी, 84-12. त्यानंतर आता तुम्हाला 10वी पर्यंत अजून एक विचारत होतं, त्यावेळी पाऊस कसा होता? म्हणजे भरपूर पाऊस, खूप पाऊस पडायचा. मग तुमची शाळा जवळ होती का लांब होती? शाळा खूप लांब. शाळा म्हणजे घर. शाळेला आज कसं समोर झेंडा असतो, अशी कौलर असते, समोर व्हरांडा असतो, अशी आमची शाळा नव्हती. ही अशी घरं होती छोटी. इथं 3री शाळा, तिथं 4थी. मग तुम्ही शाळेला कसं जायचं त्यावेळी? काय शाळेला चालत किती किलोमीटर तरी घरापासून नाही म्हटलं तर 2 किलोमीटर असेल. म्हणजे 2 किलोमीटर चालत जायचं. छत्री कुणाकडे छत्री म्हणजे श्रीमंताच्या मुलांची लक्षण. मग त्यावेळी फक्त घेरलं नाही, ते पोतं असायचं, ते पोतं पांघरून घेऊन जायचं. आणि ती दप्तराची पिशवी असायची, ती अडकून ती थोडी भिजायची, हे व्हायची. पण असं चालू होत. मग पाऊस चांगला पडायचा पाऊस तिकडे त्या काळात. पण पाऊस जरी असला पिकं, शेती नाही, लोकांची शेती नव्हती. शेती आमच्या घरची शेती होती 3-4 एकर. ते काय वडिलांचं त्या शेतीमध्ये लक्ष नाही. वडिलांना मग आम्ही 4-5 हे आणि एवढं कुटुंब सगळं चालवायचं म्हटलं त्यांच्यावर पण ओव्हरलोड होतं. मग तुम्हाला काय म्हणजे आता तुम्ही म्हटला की बाबा ठीक आहे अंग बारीक होतं किंवा काम करायला जमणार नाही म्हणून तुम्ही शिक्षणाकडे वळला असं म्हणताय. पण हायजीन, बुद्धिमत्तेची हायजीन माझ्या वडिलांच्याकडून मला होती. कारण अजून त्यावेळी मला 10वी पर्यंत तुम्हाला मी सांगतो की पुस्तक, गावामध्ये यात्रा जत्रा असली गावात ते पिकर लावायचे, धिंगाणा असायचा. शेतामध्ये जाऊन बाबळी झाड अजून मी ज्या ठिकाणी अभ्यास केला ते गावी गेलो त्या झाडाखाली जाऊन येतो, ह्या झाडाखाली मी अभ्यास केला. आणि पुस्तक त्यावेळी एवढी टॅलेंटची होती की एक पुस्तक घेऊन गेलं, त्या पुस्तकावरती 1 ते 350 पेजेसचं बुक असेल, कुठल्या पेजवरती कुठलं आहे सगळं पुस्तकच बाहेर व्हायचं.
एवढी त्यावेळी हे होत म्हणजे परिस्थिती म्हणा ना सर, परिस्थिती म्हणा आणि तुमच्या अंगातलं टॅलेंट म्हणूया म्हणजे काय असेल ते, किंवा ठीक आहे मी अभ्यास केल्यानंतर बाबा मला शिकायचं आहे, कारण का दुसरा माझ्याकडे पर्याय नाही. बरोबर. आणि जर तू म्हणजे परिस्थिती नाही, दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय आम्ही एकत्र यायचो करंजी म्हणजे त्यामध्ये तुम्हाला त्यातून देखील शिकायला मिळालं, वा मेहनत केल्याशिवाय तुम्हाला चालणार. बरोबर. आणि त्यात जे थोडेसे हुशार विद्यार्थी होते ते जराशी वरती येणारे आमच्यासारखे विद्यार्थी होते ना, यांना जरा ते रॅगिंग आता आजकाल म्हणतो लोकल असं त्या खेडे गावामध्ये ते रॅगिंग करायचे. तो भूकंपट्टी करतो, तो पाठांतर करतो, तो पाठांतर करून मार्क मिळवतो. अरे पाठांतर करणे गुन्हा नाही आहे, गुन्हा नाही आहे. पाठांतर कसं केलं, काय केलं हे महत्वाचं आहे. नॉलेज त्यांना घेतलं काही हे महत्वाचं. ते अशी हे करायचं. त्यांच्यावर असताना त्यांचे साईडर असायचे, ते बुद्धड लोक असायचे. बुद्धड म्हणजे त्यांना काय खायला प्यायला देतो, त्याला जाऊन मार, ते येऊन मारायचे. आम्ही मुकाट्यानं मार सहन करायचो, मारायचे. आणि ते शिक्षकांना कंप्लेंट वगैरे केली तर परत मग शाळा सुटली की बाहेर कुठं पकडून मारायचे. परत घरी सांगितलं ते मारतात शाळेत वगैरे जाऊ नको म्हणून, मग घरात म्हणतील बाबा तू आता घरातच बस आणि घरातलं काम जाऊ, आम्हाला ते नाही गेला शाळेत तर आम्हाला त्यावेळी असा मारही सहन केला मुलं विद्यार्थ्यांच्याकडे. पण दिवस कसा आहे की जीवनाकडे बघण्याचा आहे दृष्टिकोन पॉझिटिव्ह जर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. मग त्यावेळी पॅटर्न म्हणजे तुमचं 10वीची परीक्षा, 10वी नंतर मग तुमचं पुढचं काय असेल? 10वी नंतरचा किस्सा असा, 10वी नंतर वडिलांची इच्छा नव्हती मला पुढे शिकवायची. मॅट्रिक शिक्षण झाले मुलग्याचं. गावातली जरा समाजातली लोक, म्हणजे कुंभार समाज मोठा त्या ठिकाणी, पोरग्याला 10वीला फर्स्ट क्लास आहे, चांगला मार्क पडला. त्यावेळी फर्स्ट क्लास म्हणजे खूप. आणि त्या कर्नाटक ते आमची SSLC इकडे SSC आहे ना, ते सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तर मला 62% मार्क्स होते. आणि वर्गात पहिला आलेल्या होत्या ते 64% असं. आणि ते ITI ला घाल कुठंतरी आणि कुठंतरी कामगार म्हणून लागलं. म्हणजे त्यावेळी मेन म्हणजे आपण जे म्हणतो ना, आज कसं झालंय आपलं, ठीक आहे बाबा तुमचं रोजगार म्हणजे पोट भरतंय म्हणून तुम्ही बाकीचे विचार करू शकता. माझ्या ITIचं ऍडमिशन पण वडिलांनी केलं की त्या अगदी काहीतरी कोणाकडे तर पोषण पैसे आणून वगैरे. तोपर्यंत माझ्या मामांना कळले. माझ्या मामांची परिस्थिती चांगली होती, इचलकरंजी त्यांचं गाव. त्या इचलकरंजीमध्ये मला 7 मामा, ते त्यांच्यात पण कोणी शिकलेलं नाही. त्यांचं सगळं कुंभार वेल्डिंग वर्क्स, कुंभार वेल्डिंग अँड इंजिनिअरिंग वर्क्स, कुंभार आयर्न अँड स्टील वर्क्स आणि कुंभार कन्स्ट्रक्शन असे आमच्या मामांचे बिझनेस होते सगळे. म्हणले पोरग्याला एवढं चांगलं मार्क पडलं भाच्याला, मी याला घेऊन जातो. म्हणले भाऊजी तुम्ही काय बघू नका याच्याकडे, आम्ही घेऊन जातो. बरं, आता त्यानंतर बघूया. मला अजून एक विचारायचं तुम्हाला की हे जे 10वी पर्यंत आहे, अजून एखादी काहीतरी किस्से सांगा ना, किंवा म्हणजे कशी होती परिस्थिती? जसं तुम्ही म्हणला तर परिस्थिती एवढी होती. खेळ म्हणला की सुरपाटी म्हणजे काय होतं नेमकं? सुरपाटी म्हणजे ते शेतामध्ये मध्ये एक सेंटरला पाट असायचं आणि असे क्वाड्रंट असायचे. एका क्वाड्रंटवर एक, दुसऱ्या क्वाड्रंटवर एक, तिसऱ्या क्वाड्रंटवर एक, चौथ्या क्वाड्रंटवर. आणि त्या सेंटरवरती असणारा तो मेन कॅप्टन, त्याने तिकडं हे सगळं घर पार करत जायचे. ते तिकडे येणाऱ्या टीमनं एकटा जायचं. त्याने ह्याला चुकून त्याला चुकून त्याला चुकून पार करायचं. म्हणजे पार जर केलं तर तिने जिंकलं, असं असायचं. क्रिकेट खेळायचं म्हणजे 4 ठिकाणी आणि मध्ये एक जण थांबणार, असं मध्ये असं लाईन आणि 4 क्वाड्रंट, इकडे 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 इकडे. हे एक असं आडव्या पाटावर असणार, एक उभ्या पाटावर असणार. उभ्या पाटावाल्यानं तू इकडे तिकडे चालला की त्याला हात स्पर्श केला की आउट. आणि त्यानं ह्याला खाली सोडून द्यायचं नाही, खालच्या राज्यात सोडू द्यायचं नाही, काय असं खेळ होता. मग त्यावेळी मेन, आता तुमच्याकडे म्हटलं की शेती जास्त नव्हती वगैरे, मग त्यावेळी मेन बिझनेस काय होता? मी शाळेला 5वी 6वीला असताना सुद्धा जनावर आमच्या घरी म्हैसी होत्या. म्हैस तिचे वैरण आणायची, ते वैरण बिरण. त्यावेळी सायकल म्हणजे आजकालची कार असल्यासारखं त्यावेळी ज्या घरात सायकल आहे तिसरी, मग ते डोक्यावरून भारा आणायचा वैरण. ते नदीचं पूर्ण भिजलेलं असायचं, ते पूर्ण आणायचं. नाही मग त्यावेळी हे काय म्हणजे मला म्हणायचं काय की उदरनिर्वाह काय, जसं शेतीनं विकलं की तुम्हाला शेती ज्यांची होती ते श्रीमंत, ते श्रीमंत. आणि बाकी रोजंदारी, ह्याच्या शेतात कामाला जा, एखाद्या श्रीमंताच्या शेतात कामाला जा, ह्याच्यात तिकडे जा, तिथनं काय मिळतील ते. आणि जाती व्यवस्था काय होती त्यावेळी? जाती व्यवस्था म्हणजे ही त्यावेळी थोडस जातीमध्ये मतभेद होते. हे अशा घोर कुटुंब जे आहेत, कुंभार समाज किंवा बाकीचे जे 12 बलुतेदार समाज आहेत, ह्या लोकांना आम्ही तिथे त्या गावात गेलो. आमचं मेन गाव महाराष्ट्रात वारणूळ. ते वडिलांनी चावडी शकरायचे. वारणूळ, नांदगाव, नांदारी, वारणूळ. तर ती चावडी शकरासाठी कुंभारांना थोडी कुंभारकी म्हणून जमीन दिली. गावातली चावडी शकरायची वर्षात नाही त्या इंग्रजांच्या काळात.
हा. त्यावेळी आमच्या वडिलांचे वडील हे वगैरे त्या गावामध्ये आले. हा. ते तिघं भाऊ आले आणि आज जवळजवळ नाही हजारो लोकांचा कुंभार समाज. कुंभार समाज. हा. मग त्यावेळी जरा समाज पण म्हणजे हे होतं, जाती व्यवस्था थोडीफार होती. होते आणि 12 बलुतेदार होतं त्यावेळी. होतं 12 बोलवते तर कुंभार, सुतार, लोहार, चांभार. मग तुम्ही तसं केलेलं आहे का, बाबा मला तुला पाहिजे तर मी तुला हे देतो, मग तुम्हाला द्या? तसं आम्हाला ते हे द्यायचे. म्हणजे आम्ही ते माझे वडील, आई वगैरे नागपंचमीला ते नागोबा करून देणे, त्यानंतर ते बेंद्राला बैल करून देणे, त्यानंतर हे अशा दिल्यामुळे ते काहीतरी हे द्यायचं, धान्य द्यायचे. त्या धान्यावरती उदरनिर्वाह. म्हणजे कुठला सणवार असायचा प्रत्येक महिन्यातून महिन्याने, त्या प्रत्येक मकर संक्रांतीला मडकी देणे, ती लोटकी देणे, ते घागरी, विटा, असं काही ना काहीतरी कुंभारांचं चालू असायचं. तर माझ्या वडिलांच्या तिकडे ते म्हणजे आजोबा वगैरे हे सगळे ह्यामध्ये होते, यामध्ये मडकी करणं, हे करणं, गणपती करणं. नाही, दुसरी गोष्ट अशी ऐकली आता, पण ते न्हावी समाज जे आहेत, मला केस कापायची, दाढी करायची, त्यांना देखील तुम्ही म्हणजे 12 बलुतेदार टाईप, मी तुम्हाला हे देतो, तुम्ही मला ते हे करा. वर्षातनं एकदा ह्या सगळ्या लोकांची वर्षातनं एकदा दिवाळी असेल किंवा मोठा सण असेल ना, त्यावेळी त्यांची वर्षभरातली म्हणजे जवळजवळ 6 महिन्याची पोटकी द्यायची श्रीमंत लोक. का तर बाबा बेंद्राला गणपती हे आणून देतो, बैल आणून देतो, गणपती चतुर्थीला गणपती आणून देतो, हे त्यावेळी हा प्रकार होता. आणि दुसरी गोष्ट, आता गणपती देण्यावर आलं की जसं आता मी माझ्या बाबांच्याकडून ऐकलं, 12 बलुतेदारवर आम्ही एक बनवलेलं आहे की गणपती तुम्ही दरवर्षी ज्यांना द्यायचा ते फिक्स असायचं ना, ह्याला गणपती तुमच्याकडनं जाणार. बरोबर. आणि ते झाल्यानंतर गणपती नंतर सुगी येते. सुगीमध्ये बाबा ते येणार आणि परत ते घेऊन येणार धान्य. त्या गणपतीचं कॅश पैसे काय द्यायचे नाहीत, ते सुगी आल्यानंतर सुगीमध्ये ते धान्य उगवते. 2 शेराचा गणपती, 4 शेराचा गणपती असं होतं. बरोबर. अडीचशेरी, पावशेर किंवा मापट, चिपट अशा द्यायचे. ते गणपती दिला किंवा अडीचशेरी, बैल दिले की चिपट, छोटे बैल असायचे, मापट, दुसरं काय नागोबा दिला की मापट. म्हणजे हे होतं, म्हणजे बरोबर आहे ते झालं. आणि दुसरी त्यावेळी गिरण पण नव्हती गावामध्ये. त्यावेळी ते जात्यावरती माझी आई, मला आठवतं, जात्यावरती हे दळूनच आम्हाला हे करायचे. त्यानंतर मध्ये जवळजवळ 77-78 पर्यंत एक मिलू जुंधळा यायचा. मिलू जुंधळा म्हणजे ती भाकरी, तिची तांबडी भडक भाकरी व्हायची. तो म्हणजे सगळ्यात गरिबांचा खाणारं खाद्य. ते रेशनला वगैरे ते गरिबांना मिळायचे. 1 रुपयाला 10 किलो असं ते मेलू झुंधळे. म्हणजे खाण्यातला, कारण कडबा जो असतो ना सगळ्यात हा थर्ड क्लास खाना म्हणून ज्याला म्हणतो, ते तशा पद्धतीने सगळी गोरगरीब खायची. आणि खाऊन पिऊन रोगराई, आजार रोगराई. गावात डॉक्टर नाही. एक गावात डॉक्टर तिकडं फिरून तो 5 गावाचा एक डॉक्टर, तो पूर्वीच्या काळातली कुठली तरी डिग्री घेतला, तो येऊन ते होमिओपॅथीच्या गोळ्या देऊन जायचा. त्याने इंजेक्शन केले, ते इंजेक्शन असं फुगायचे. ते असे सगळे प्रसंग होते. मग लोक एवढे आजारी पडणं आणि असं अटॅक किंवा बीपी वाढलाय किंवा शुगर, हे असली रोगराई त्या काळात अजिबात कधी नाही. ते म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ना, त्यावेळी एवढा स्ट्रेस नव्हता. आज आपण तसं म्हणूया किंवा नाही. त्यावेळी कसं संध्याकाळी एका ठिकाणी लेडीज एका ठिकाणी बसणार, मुलं एका ठिकाणी चौकात त्याच्यात गप्पा मारत, हे करत, कम्युनिकेशनचे जे साधन होतं ना, खूप छान. एकमेकांना भेटल्याशिवाय संध्याकाळी जमायचं नाही. आज कोणाकडे, ते फक्त प्रत्येकाकडे मोबाईल. हा त्यावेळेचं म्हणजे ते आता वाटतंय मी नको ते बालपण मी लिहिलं, हवे ते बालपण लागलं ते पाहिजे. ते दिवस खूप छान होते. नाही, छान म्हणण्यापेक्षा किंवा एकमेकाला भेटणं, जे आपण म्हणतो ना, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. बाबा एकमेकाला भेटून बोलले किंवा वेळ घालला तरी त्याच्या, आजकाल माणसांना ते वाटतं बाबा मी याच्याशी बोलतोय म्हणजे वेळ वाया घालवतो की काय, कारण मला माझं नॉलेज मिळत नाही. पण उलट आहे की बाबा त्याच्यात तुला हलकं वाटतंय, म्हणजे त्या स्ट्रेसच नव्हतं ना. आज कसं आहे बाबा, नाही टार्गेट एवढं आहे, बस कम्प्लीट कर. शाळेत सोमवार आला, शाळेत जायचं म्हणलं की अंगावर शारे यायचे. कारण आज ते शिक्षक जे असायचे, गुरुजी, त्यांना आम्ही गुरुजी बोलायचे. गुरुजींना ते शनिवार रविवार त्यांना काय तर घरात झालेला त्रास, ते पहिला सोमवार फळसच काढायचे सगळ्यांच्या. ते ग्रहपाठ ब्रेपाठ हे नंतर आलं, वयावर आलं. तर ते श्रीमंतांच्या मुलांच्याकडे त्यावेळी मला अजूनही आठवते ते, की आमच्याकडे त्या लेखकची वही, म्हणजे साध्या पानाची वही रद्दीसारखी, आणि लेखकचा एक कंपॉस. त्यांच्याकडे ते कॅव्हलिनचं कंपॉस आणि ते डेलक्सच्या वया अशा मस्त वेगळी, त्यावर अक्षर पण चांगले यायचे. नजास्ताक्षर खूप छान होतं, खूप छान. म्हणजे हे अशा साध्या वया सुद्धा असून ना, ती कला म्हणते ना आपण, कधी असते ते. त्यामुळे ते दिवस असे की, पण एक गरिबीत नाही, जेवढी तुम्हाला गरिबी किंवा दुःख, दर्द किंवा दरिद्री येते, ती बाउन्स होऊन तुमच्या लाईफमध्ये येते. माझा
हा सुखाच्या पटीने. हे एक पाट पड जर गरिबी असेल दरिद्री असेल तर 2 पट तुम्हाला सुख मिळतं पडतं जर तुम्ही जीवनाकडे त्या पद्धतीनं बघितलं. त्या पद्धतीने तुम्ही म्हणल्याप्रमाणे पॉझिटिव्ह अप्रोच होणार आहे चांगलं. हा बाबा तू करत नाही होऊ दे. तुम्हाला मी आता पुढच्या ह्याच्यामध्ये माझा किस्सा सांगतो की मी ॲट द एज ऑफ माय 21 मी ते बघूया त्याच्यावर बोलूया. आता आपण 10वी पर्यंतच बोलतोय आतापर्यंत जे तुमचं गावचं म्हणजे अशी परिस्थिती होती. हो हो हो. आणि दुसऱ्या गावी जाणं वगैरे कसं असायचं म्हणजे त्यावेळी दुसऱ्या गावी वगैरे जाणं म्हणजे चालत. माझी आई तेव्हा सौंदलगाव माझं गाव आणि यड्राव म्हणून इचलकरंजी जवळ गाव त्या माझ्या आईचं माहेर. माझे मामा त्यांची परिस्थिती त्यावेळी चांगली नव्हती. चालत घेऊन जायचे. सकाळी पहाटे 3ला निघायचे बरोबर सकाळी 10 वाजता पोहोचायचे. किती किलोमीटर? हे जवळजवळ हा टप्पा 30-35 किलोमीटर चालत यायचं. चालत. पायात काही नाही मामाच्या पण नाही आईच्या पण नाही. त्यामुळे आम्हालाही सवय 10वी पर्यंत आमच्याही आणावाने. आईची पण आमचे माझे आईचे वडील शंकर बाळा कुंभार त्याचे देवळात राहून वगैरे त्यांनी दिवस काढले. त्यांनी नंतर पोरांनी अशी गरिबीतनं कडून त्यांनी वेल्डरचं काम शिक ह्याचं काम शिक त्यांनी परत नंतर स्वतःचे कारखाने काढले. कुंभार वेल्डिंग वर्क्स, कुंभार इंजिनिअरिंग वर्क्स. नंतर म्हणजे अनुभवात नाही हवा हे करायला पाहिजे. आणि मला एक विचारायचं त्यावेळी खाणं काय असायचं म्हणजे आता कसं होतं हा मुलगा आला बाबा सकाळी ते बिस्किट दे नाहीतर बाबा ते चोकोस दे. आज व्हरायटी खाणं बिस्किट हा प्रकार तो आमच्या काळात पार्लेजी असायचे पण ते आपलं खाद्य नव्हतं. फळफळावर दिसलं आम्ही त्याला बघायचं पण नाही हे आपल्या नशिबात नाही. आज मला सफरचंद 1 डझन 10 डझन सफरचंद घ्यायची 25 डझन आंबे घ्यायची पण त्या काळात त्याला बघायचं नाही कारण ती नफरत बसलेली ना आज त्या आपल्याला खाऊ पण वाटत. ते पार्लेजी समोर आले की हे आपलं खाद्य नाही. आपण त्यावेळी काय खायचं 5 पैसे मापतं चिरमुर आणि 5 पैशाची फुटाणे ते टाकायची चिरमुऱ्यात आणि ती खायचं सुरू. हेच मेन जनरली गरीब आम्ही जी सगळे होतो. नाही जनरली तुम्ही जे म्हणताय ती सगळ्यांची परिस्थिती तशीच होती ना म्हणजे खायलाच करायला जागा नाही. शेतीचं पाऊस पडला की जोरात पाऊस पडायचा गळायचं सगळं घरात. कौलं शेकरायला पैसे नाही वडिलांच्याकडे. शेकरायचं कधी तर त्यातनं वर चढून शेकरायचं म्हणजे ते हे पावळणीची त्यावेळी कौलं असेल. बेंगलोर कौलं नाही गोल अशी हाफ सर्कल. मग त्यातनं ते कुठंतरी मध्ये काय तटलेलं असलं की ते आत सगळं पाणी ठेकत असायचं. पण ते त्यावेळी ते ढेकणांचा त्रास पण ते ढेकून मच्छर ह्याचा त्रास तो खूप छान वाटतो. आज ढेकून बघायला मिळत नाही. आणि त्यावेळी खरोखर एक ढेकून घरात किंवा आधी पेस्ट कंट्रोलला बोललो त्यानं काय केलं बरोबर तसं म्हणजे ह्याच्यातनं तुमचे दिवस गेले. आणि पावडर सगळी बोलत पावडर लावून द्यायची. ती त्या काळामध्ये पण ते पॉन्ड्स टाईप पावडर होती पण आम्ही ती खाकी पावडर म्हणायची. ती खाकी पावडर घ्यायची आणि खाकी पावडर लावायची. ती एकदा आणली की महिनाभर पुरवायची. पडीतून द्यायचे ते 20 पैशाची खाकी पावडर. ते चेहरा असं चॉकलेट दिसायचा. ते एकदा एका काळी त्यावेळी लोकांना माहित नव्हतं. एक तर पुणे मुंबईला हे लॅक्मे बिकमे हे सगळं होतं. आणि गावाजवळ एक ऍक्सिडेंट झाला होता. आम्ही ज्यावेळी 9वीला होतो एका त्या ट्रकचा त्यावेळी हायवे पुणे बेंगलोर हायवे पण तो छोटा असेल ना. छोटा होता सिंगल. आता ऍक्सिडेंट त्यात सगळी मेकअपचं साहित्य होतं. आणि गाडी अशी ओरडली आणि त्यात काय काय लई आहे. मग ते चेहऱ्याला लावायचं याला लावायचं त्याला लावायचं. हे तेल वेगळ्या वेगळ्या कलरचे तेल शॅम्पू त्यावेळी आम्हाला काहीच माहित नाही. आंघोळीला विहिरीला जायचं. घरी गरम पाणी आंघोळ नाही विहिरीला गेलं तर हे कलरचं तेल आहे हिरव्या कलरचं दिसतंय. मी कसलं तरी तेल आहे. आंघोळ केल्यानंतर लावलं. सगळ्यांनी आंघोळ केल्यानंतर माहिती मला काय हा शॅम्पू आहे काय. आणि नंतर तसंच आता केस आपली गेली. आता घरात जाऊन परत मार खायचं. हे काय गावातलं कुणाला माहित नाही. आमचा मी कार्यक्रम केला. मग ते तिथं कोणीतरी एक ब्राह्मणाची आमच्या गावातली व्यक्ती आली. अरे म्हणजे काय केलं तुम्ही. ते म्हणजे ते रिटायर्ड झाले होते. ते मुंबईहून आले. तर हे असं सापडा. अरे शॅम्पू हे आंघोळीच्या आधी लावायचं असतं. आता हे तुम्ही परत विहिरीत उड्या मारा. मग ते गेलं तू असा प्रकार. आणि पाण्याची कशी वरती परिस्थिती म्हणजे त्यावेळी पाणी आडानं विहिरीचं पाणी ओढून आणायचं. ते राट असायचा त्या राटानं पाणी ओढून आणि मी कावडीनं पाणी ओढले. कावडीनं ओढले हो. इकडं 2 घागरी इकडे इकडे आणि असं घागरी कावडीनं आणायचं पाणी. आणि ते पाणी आणून घरी त्यावेळी नळ पाणी किंवा आता हे असलं काही प्रकार काहीच नाही. आणि ते पाण्यात वर्षातनं एकदा त्या हिरी गावातल्या त्यामध्ये ते पोटॅशियम टाकायची ती ग्रामपंचायत का तर त्यात काय किड हे वय झाले. मग पाण्याची म्हणजे खरं ते पाणी मे महिन्यात वगैरे कसं व्हायचं असायचं पाणी का ते
ते लांब लांब जाऊन नदीत गेलो तर नदीत असं जिव्हाळा काढायचं, त्यातनं येणारं पाणी घ्यायचं. म्हणजे पाणी त्यावेळी पण अशी परिस्थिती हो, होती की बुवा जास्त नव्हतं. पाण्याची परिस्थिती, पिण्याची पाण्याची खूप टंचाई असायची. पण त्यावेळी असे कंटेनर, टँकर बिंकर असला काही प्रकार नव्हता. गाडी सोडा, या गावात पाणी नाही तर दुसऱ्या गावात जाऊन आणायचं, पण उदरनिर्वाहासाठी करणार काय? पाहिजे तर आहे एक पाणी, आणि त्यात माणसं जास्त घरामध्ये, भाई बहीण भाऊ जास्त आहे. बरोबर. ही सगळी परिस्थिती होती तशी. तर मंडळी, हा झाला पहिला पार्ट. याच्यामध्ये आपण साधारणतः 10वी पर्यंत कसं आयुष्य होतं ते पाहिलं. तर याच्यानंतरचा आता पुढच्या पार्टमध्ये आपण पुढची माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.